नमस्कार. आता ही जी कथा मी आपल्याला सांगणार आहे, बऱ्याच दिवसापूर्वी मी वाचलेली आहे एका पुस्तकामध्ये, की कोणाला केव्हा कसं म्हणजे फळ मिळेल अनपेक्षितरित्या हे सांगता येत नाही. त्याची ही कथा. तर एका माणसानं गरीब होती आर्थिक परिस्थिती, बिचाऱ्याचं आपलं पैसे जमवून एक लाकडी मूर्ती घेतली भगवान विष्णूची. भगवान विष्णूची मूर्ती आपली एक चांगली 2 फूट उंच मूर्ती अशी पूर्ण मूर्ती, जसं आपल्या भाषेत फुल साईज फोटो म्हणतो आपण तसं पूर्ण मूर्ती त्याची भगवान विष्णूची जवळपास 2 फूट उंचीची, त्याप्रमाणे लांबी रुंदी त्याची. आणि तो त्याची पूजा करायला रोज आपलं दारिद्र्य हटावं म्हणून बरेच दिवस तो त्या मूर्तीची पूजा करू लागला, भगवान विष्णूच्या मूर्तीची, की देवा माझी आर्थिक परिस्थिती तू पाहतोस, माझ्याकडं फार म्हणजे हालाकीत दिवस काढायला म्हणून मला काही अर्थप्राप्ती पण नाही, काहीच नाही. तू एवढं जगाचं कल्याण केलेलं आहेस, अनेक तुझ्या आख्यायिका आहेत देवा, तर मला श्रीमंत कर. असं म्हणून तो रोज तेवढं व्रत म्हणा, तेवढी इच्छा मनात धरून तो रोज देवाची पूजा करायच्या त्या भगवान विष्णूची. दररोज बरेच 2 वर्ष 3 वर्ष 4-5 वर्ष झाले ते सतत पूजा केली, पण त्याचं दारिद्र्य काही हटेना. तर शेवटी आता हाय माणूसच, त्याला शेवटी वाटलं की मी देवाचं इतकं केलं पण देवाला काही पाझर फुटना. त्याला खूप म्हणजे असं मनातून चीड आली की देवानं मी असं काय केलं म्हणून देवानं मला काहीच दिलं नाही. तर त्यानं एके दिवशी म्हणजे असं पूजा झाल्यानंतर रागारागात तो म्हणाला त्या विष्णू म्हणजे त्या मूर्तीला देवाच्या, भगवान हे विष्णू देवा, मी इतकं तुला भजलो, तन मन ओतून तुझी पूजा केली रोज 1-1 तास, पण तू मला काहीच दिलं नाहीस. मला आता विश्वास उडाला, मला खूप चिड आली म्हणजे इतकं माझं दुर्दैवान, तू देव असूनसुद्धा माझ्यासाठी काही केलं नाहीस, इतकं तुझं देव पण मला एकदा तरी दाखवायचं. असं म्हणून त्यानं ती मूर्ती उचलली आणि जोरात खाली आपटून फोडून टाकली ती मूर्ती रागारागानं. मग देवाचाच राग आला त्याला. तर त्याला भान राहिलं नाही, संतापानं तो एकदा हे झाला आणि मूर्ती त्यानं अशी खाली आपटून फोडली. मूर्ती फोडल्याबरोबर काय झालं, त्या मूर्तीच्या मधून पोटातून त्या मूर्तीच्यामध्ये जे पोकळ स्पेस असतो ना, त्या मोकळ्या स्पेसमध्ये सगळे हिरे सोने हिरे सोने असं भरून ठासून भरलेले होते. सगळे माणकं वगैरे हिरे माणिक सोने असे निक्क सोनं सगळी खोली प्रकाशाने देदीप्यमान प्रकाशाने भरून गेली. त्यानं पटकन जाऊन दारा खिडक्या बंद करून घेतली आणि पाहिलं सगळं, तर निक्क सोनं सगळं. तर त्याला इतका आनंद झाला, त्याला म्हणजे हर्षवायू व्हायची वेळ आली आणि तो देवाला म्हणला, देवा मला क्षमा कर, देवा मला क्षमा कर, मी तुला ओळखलं नाही, मला तरी काय माहीत तू मला असा अनपेक्षित करोडपती करशील म्हणला, नुसतं लोकपती नाही, मला करोडपती केलंस तू, देवा मला क्षमा कर. असं म्हणून त्यानं ते सगळं धन गोळा केलं, सोनं नाणं, आणि ते गुंतवलं आपलं मोठ्या ह्याच्यात. तो पुन्हा व्यापारी झाला, मोठा बिझनेसमन. तर ह्या गोष्टीचं सांगायचं काय की देव केव्हा कशा रूपात आपलं फळ देईल सांगता येत नाही. आधी जेव्हा आपल्याला चिरडीला आणतो आणि पुन्हा तोच आपलं भलं करून अदृश्य होतो.